वाढत्या महागाईसह केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसतर्फे शनिवारी नागपुरात निषेध आंदोलन करण्यात आलं। देशातील वाढत्या महागाई विरोधात काँग्रेसनं नागपुरातील व्हरायटी चौकात आंदोलन केलं। सर्वसामान्य महागाईच्या दबावात पिचला गेला आहे आणि केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला। तर पंतप्रधान देशातील समस्यांकडे दुर्लक्ष करत देशाला गरज असताना परदेशात दौरे करत आहे। याच्या निषेधार्थ लोकांना मेलोडी चॉकलेट वाटून रोष व्यक्त करण्यात आला। काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर निशाणा देखील साधला। प्रधानमंत्र्याची आपली एक गरिमा असते, त्याची एक डिग्निटी असते की त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जात असताना प्रधानमंत्री हा व्यक्ती राहत नाही, तो संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करत असतो। संपूर्ण देशाची साख त्या ठिकाणी लागलेली असते आणि तिथे अत्यंत नॉन सिरियस पद्धतीनं चॉकलेट वाटून राहिलेले आहे। हे आमच्या युवकांच्या ह्या स्थितीचा निश्चितपणानं अपमान आहे। महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, रोजगार नाही आहे। 2 कोटी रोजगाराचं आश्वासन देऊन सत्तेवर आलेले मोदी आज 12 वर्षानंतरही रोजगाराच्या संदर्भामध्ये एक शब्दही बोलत नाही। आता रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे बना अशी उलटी तऱ्हा या सरकारनं निश्चितपणानं केलेली आहे। त्याचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसनं आज आंदोलन केलं। त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे।